नमस्कार, मी श्रद्धा कांबळे. आपण पाहत आहात ग्लोबल इंडिया 24/7. ग्लोबल इंडिया 24/7 या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. निवेदन देण्यात आलं. अंबरनाथची निवडणूक सुरू आहे आणि एक उमेदवार म्हणून पवन वाळेकर यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि हा जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही निषेध करीत आहोत आणि निश्चितपणे अशा प्रकारचं कृत्य शांततेत निवडणूक चालत असताना घडणं हे चुकीचं आहे आणि त्याचा योग्य दिशेने आणि योग्य तो तपास व्हावा आणि जनतेसमोर जे सत्य आहे ते यावं याकरता आम्ही मागणी केलेली आहे. त्याच्या बाबतीमध्ये पोलीस योग्य तो तपास करतील आणि लवकरच न्याय देतील आणि सत्य उघडकीस आणतील याचा आम्हाला विश्वास आहे. साहेब, फिर्यादी वाळेकर कुटुंबांचं नाव घेतलंय या प्रकरणामागे त्यांचा आधार कोणाला काय वाटतं त्याच्यापेक्षा कायदा काय म्हणतो आणि सत्य परिस्थिती काय हे पोलीस शोधून काढतील आणि ते सर्व जनतेसमोर येईल. पण 2 दिवसाच्या निवडणुकी आहे, कारण की 20 तारीखला मतदान आहे आणि 21ला निकाल आहे आणि त्याच आधीच हा गोळीबार होत आहे. तुम्ही अगोदरच सांगितलं ना, ऐन निवडणुकीमध्ये असा जो काही प्रकार झालेला आहे तो निश्चितपणे निषेधार्थ आहे आणि त्याकरताच आम्ही निवेदन पोलिसांना दिलेलं आहे की याचा योग्य तो तपास व्हावा आणि जनतेसमोर सत्य यावं. भययुक्त वातावरणात भय निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हटलं जातं. ते पोलीस तपासामध्ये दिसून येईल. बस झालं साहेबांना एवढंच बोलायचं. हिंदी मध्ये कालच्या या घटनेच्या अनुषंगाने संबंधित जे जिल्हा प्रमुख होते आमच्या ऑफिसला येऊन त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे. यामध्ये संबंधित घटनेचा तपास जो आहे तो निपक्षपाती पद्धतीने करण्यास त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांनी सांगितलेले आहे. पोलीस प्रशासनातर्फे या संदर्भाने त्यांचं निवेदन जे आहे ते स्वीकारण्यात आलेलं आहे आणि हा जो तपास आहे तो आपण निपक्षपाती पद्धतीनेच करणार आहोत आणि दोषींवरती योग्य कायदेशीर कारवाई करणार आहोत असं आश्वासन पण आम्ही त्यांना दिलेलं आहे. पवन वाळेकर यांनी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये अरविंद वाळेकर यांच्या कुटुंबियांची नावं घेतली आहेत. असं असताना मनीषा वाळेकर यांनी दिलेल्या पत्रामध्ये थेट ते आमचे पुतणे आहेत आणि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी वगैरे मागणी केली. नक्की मग तपासाची दिशा काय असणार? या अनुषंगाने जो काही क्लू आमच्या समोर येईल आणि एकंदरीत तपासात जे काय आढळेल त्या दृष्टीने अतिशय व्यवस्थित तपास जो आहे आम्ही करणार आहोत आणि त्यामध्ये जे काय आम्ही टीम नियुक्त केलेल्या आहेत आतापर्यंत 4 टीमचं काम आमचं सुरू आहे आणि जे काही समोर येईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. पाहत रहा ग्लोबल इंडिया 24/7. शिवाय ग्लोबल इंडिया 24/7 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आयकॉन बटन क्लिक करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.